सुख भेटलं त्याला पैशानं? मी नुसती चौकट सांगतो, चौकट चौकट. पाषाण परीस भूमी जामुनंद वंशाचा संबंध धातयाशी, सरळ ब्रह्मदेवाशी कॉन्टॅक्ट संबंध. किती मोठा रावण. नाही सुख भेटलो पैशानं. या घरात पैसे नसावा असं म्हणत नाही. अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे. पैशाच्या विरोधात नाही जायचं, पण नुसत्या पैशाच्या थप्प्या लावल्यावर घरात सुख भेटल असं जर कोणी सांगत असेल तर त्याच्या गोळ्या संपल्या तितकं लिहून घ्या. पैसा असावा. धर्म अर्थ काम मोक्ष पैसा लागतो. पैशाच्या विरोधात नाही बोलायचं, लागतो तो पैसा. पण नुसत्या पैशाने घरात सुख भेटणार नाही. मी 27 वर्षापूर्वी हे पूजा पाठ करायचो. वास्तुशांत्या, हे दहाव्याची पूजा आहे ते सगळे करायचो. मंत्र येत होते मला. अवर्जितो वास्तु यस्थितो अधिष्ठितायाम विश्वकर्मा यत्पुनितो भयस्थितायाम सौख्याराधीश सर्वस्थिता विश्वकर्मा स्थापयोः यत्पुनितांगिहिनायाम द्वारेषु सर्वस्थिता यत्सर्व सर्व सर्व पुनितायोः अधिष्ठितः सर्वलोकत्रयाः. असे कोर्स ते 27 वर्षापूर्वी डाटा झाले. डिलीट होत नाही ना. कार्ड चांगलं आहे माझं, त्याच्यामुळे याच्यातून कोणतं बटन दाबान डिलीट होत नाही. तुमच्या मोबाईलचा भरोसा नाही, काही डिलीट होतं जे जाऊन इथे पण. त्याच्यामुळे हे चांगलं आहे. मी बी घेईन तसा, पण आता 90 वर्ष लुगडं घातलं म्हातारपणी कशाला गाऊन घालू. विठाला विठाला पवित्र वास्तू. वास्तूची पूजा केली, मंत्रोच्चार झाला, बलिपिंड समर्पित केला. दक्षिण दिशेला बलिपिंड समर्पित करावा लागत असतो वास्तुपूजेमध्ये. वास्तुपूजा गृहप्रवेशाच्या दिवशी घरातल्या त्या काय कळमकर आडनावाची ही ज्या वेळेला गृहप्रवेशाचे ते मंत्रोच्चार असतात का त्यावेळेला ही सगळी कळमकर परिवार घराच्या बाहेर काढावा लागतोय. आणि बांधलं आहे ना घर. बांधलं कोणी घर? तुम्ही कष्टाच्या पैशाने. आणि आम्ही तुम्हाला बाहेर काढणार आणि मग तुम्ही आम्हाला विचारायचं याव का. इकून 2 आणि इकून 3 बावले काढलेले असते. त्या प्रतिमा असतात चौकटीवर. आवस्तो प्रवेशाय देवतायाम यत्क्रिया सर्वस्थितेषु गेहं प्रवेशायाम गेहं प्रवेशायाम गेहं प्रवेशायाम अहवस्तुस्तताय अहवस्तुस्तताय अहवस्तुस्तताय. मग तुम्ही मधात याचं. याला झाला गृहप्रवेश. मग बरे आल्याच्या नंतर नाना प्रकारचा विधी ते वगैरे वगैरे सर्व देवतेला अवदान टाकलं. अशी 5 वेळेस वास्तुपूजा केली, पण घरात सुखच नाही. मलबलील त्या माणसानं. महाराज 5दा वास्तू शांती केली, घरात सुख नाही. म्हणलं एक करा आता, तुझ्या स्वयंपाक घरातल्या 2-4 फरच्या काढ, तिथं खड्डा कर, मला पूर आणि त्याच्यावर गॅस पेटून खिचडी करून खाय, म्हणजे तुला सुख प्राप्त होईल. भडव्या, घरात सुख प्राप्त होण्यासाठी भजन लागेल महाराज. भजन या शब्दाचा अर्थ आहे चांगलं बोलणे. भजन म्हणजे चांगलं बोलणे, मग त्या घरात सुख प्राप्त होत असतं. विठाला विठाला भजनानं किती सुख प्राप्त होतं दादा निकम साहेब, किती सुख प्राप्त होतं. एका घरात 14 माणसं झोपली, 14 लोक झोपली. घर असं नव्हतं, नव्हतं घर असं. घर झोपडं होतं. ए मोठी माय बसा 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 बसा. मग पाय पडू माय, मग पडू. बसा बसा तुम्ही बसा. मी घंटाकसा बसणार आहे. मग बसा बसा बसा. घर झोपडं होतं निकम साहेब, अत्यंत झोपडं. मालकांचा पुरावा आहे झोपडं निसर्गाच्या आपत्तीत राहत नाही. वारा पाणी मुसळधारा तेने मोडिले छपरा. वारा पाणी मुसळधारा. साधं घर आहे. 14 लोक घरात झोपलेले आहेत. कानोकान वार्ता सर्वत्र पसरली. या झोपड्यात राहणाऱ्या व्यक्तीच्या हातानं पंढरीतला मालक जेवतोय.
वैभव खपत नसतं महाराज, खपत नाही वैभव. बरं याच्यावर कुतणं सुद्धा मूर्खपणा आहे बरं का. हे आतापासून नाही, विश्व निर्माण झालं त्यावेळेस पासून चालत आले. ज्या आंब्याला कैऱ्या लागतात त्याला नालायक बी दगड हाणतो, मूर्ख पण दगड हाणतो. मूर्ख नालायक एकच जाऊ द्या. मूर्खही दगड हाणतो, सज्जनही दगड हाणतो, संन्यासी दगड हाणतो, ब्रह्मचारी दगड हाणतो, वारकरी दगड हाणतो. कोणाला? ज्याला कैऱ्या लागल्यात त्याला. उन्हाळ्याचे दिवस आहे, उन्हाळ्यात काय खा वाटतं? आंबट. 11 वाजले, पपेज माईन 2-3 भाकरी, वांग्याचं भरीत, घाशेव चटणी. घाशेव चटणी मिक्सर मध्ये करीत नसते, त्याला पाट्यावर वाटावं लागते. हो, आणि तिच्या हातात ताकद असली पाहिजे. आमची इथं पाहुणी आली आणि तिच्या पोरीनं असंच कीर्तनात ऐकलं आणि पाट्यावर चटणी वाटली. हाताची आग होऊ लागली. म्हणला आता तू फ्रीज मध्ये बस. घंटाक्स तोंड बाहेर काढ आणि तिला फ्रीज मध्ये ठेवलं, तेव्हा ती जमलं. इतकी येडपट पाहुणे माहिती कशाला येईल म्हणा. हे तुम्हाला राग येईन म्हणून आमच्यावर घेतलं, पण हे सारं तुमचं सांगायला लागलं. हो, दार तर उघड नसतं इतक्या येडगळ पाहुणीला. लोय म्हणलं असतं बाहेर तिकडे. घाशेव चटणी. प्रवासी रस्त्यानं गाडी थांबवली मोठी, 50 लाखाची गाडी. काय आंब्याला कैऱ्या आल्या तर माळी 7-8 होत्या तुळशीच्या गळ्यात. आंब्याखाली भाकरी सोडल्या, सुपारी फोडायला दगड नाही, इतकं काळीचं रान. काय हंशी ना आंब्याला? हात पुरण महाराज, आणि काठी जवळ नाही, बुटच हाणला. बुट हाणून आंबा फाडा. दृष्टांत संपला महाराज. ज्याला कैऱ्या लागतात का त्याला कोणी दगड आणतंय. तुमची सगळ्या क्षेत्रात उंची वाढली की लोक तुम्हाला विरोधक निर्माण होतात. हा निसर्गाचा नियम आहे, याच्यावर दुःख व्यक्त करायचंच नाही काहीच. हा निसर्गाचा चालत आलेला नियम आहे. भौतिक श्रीमंतीचा जर विचार केला तर ज्या घरात 14 लोक राहतात ते घर अत्यंत केळीवरी नारळी, घर चंद्रमोळी, जाण तसे आळी नामयाची. इतकं साधं घर होतं ते. घरातून चांदण्या दिसायच्या दादा, असं घर होतं. 14 लोक राहायचे, पण अधिकार किती मोठा होता. त्या घरातल्या एका व्यक्तीच्या हातानं पंढरपुरातला मालक जेवत होता. एका व्यक्तीच्या हातानं, हा शब्द चुकीचा आहे माझा, मी वापस घेतो. त्या घरात शक्यतो सगळीच लोक देवाला जीव घालायची. बघ आता ही मोठ्या मोठ्या याच्यात राहणारी लोक म्हणायचे काय हो आमचा तर एवढा लवाजमा, फौज फाटा, सगळ्या गोष्टी, देव आमच्या स्वप्नात नाही, यायच्या हातानं कसा जीव होतो. मग काही लोकांचा असा विचार आहे, ह्या गप्पा आता, हे थोतांड आहे, हे काही म्हणतात, ह्याला काय माहित नाही. आता काही लोक मानितच नसतात. त्याला मायबापाचं अस्तित्व मान्य नाही तर दुसऱ्याचं काय अस्तित्व मान्य. अशा नालायकाची संख्या भरपूर आहे ना, खूप संख्या अशी सुद्धा आहे. एका वितुष्टवादी माणसाने रात्रीच्या 2-2:15 वाजता मधल्या प्रहरात घर पेटून दिलं. घर ते गुणगायी नावडी याच्यावर सांगतोय. या वास्तूत सुख कशाने प्राप्त होईल याचा मुद्दा मांडतोय. रात्रीच्या 2-2:15 वाजता घर पेटून दिलं. घरात झोपलेल्या एकाही व्यक्तीला काही माहित नाही. टाकली काडी. पंढरीतले मालक खडखडून उठले. आईसाहेब बाजूला होत्या. मालक, एवढ्या रात्री अजून काशीतले महाराज आले नाही. कोण? भगवान शिवजी यायचे रोज सकाळी, आले नाही अजून. देवादी देव भगवान शिवजी आलेले नाही, तुम्ही एवढ्या रात्री का उठता? लक्ष्मी, माझ्या वारकऱ्याचं घर पेटवलंय ग. सुदर्शन देतेस? देऊन टाकलं सुदर्शन. महाराज एरवी सुदर्शन सोडताना इतक्या रागानं प्रभू सोडायचे. राक्षसाव सोडा असेल, कोणाव सोडा असेल, खूप रागानं. पण मध्यरात्रीला सुदर्शन हृदयाला लावलं. हे बाळा, माझे 14 लेकरं झोपलेत रे, त्या घरात 14 झोपलेत. जाय बापू, कर त्यांचा सांभाळ. ठाण 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 झोपड पेटलंय. सुदर्शनानं सान शोधली
आणि आत प्रवेश केला. सुदर्शन फिरत होतं, मध्ये फिरत होतं. त्याचं कारण सांगतो. सुदर्शन फिरल्यामुळे त्याच्यावर जेवढा विस्तू पडत होता तो बाजूला पडत होता. झोपडं पेटल्यावर विस्तू कुठं पडायला पाहिजे? मध्ये. आत नाही पडला महाराज, बाहेर पडला, बाहेर पडला. आज आपल्यावर निसर्गाची थोडीशी कृपा आहे, नाही तर मागच्या 3 दिवस असं वारं नव्हतं बरं. ह्या मंडपात पुन्हा जास्त गरमत आहे. एक तर काळी माती आहे आणि वायुदेवाची, कारण त्यांचे सुपुत्रच इथं बसलेले आहेत ना. आणि ही जुनाट 100-200 वर्षापूर्वीचं अधिष्ठान आहे. इथे एक वस्ती होती म्हणे. हे जर वारं बंद झालं ना, हे कूलर किती लावान तुम्ही, हे गरम हवा फेकते. तर 6 फुटाच्या अंतरावर जाळेन खाली माणूस झोपलाय, शेक लागत नसेल का? पण सुदर्शन लागू देत नव्हतं हो. ते 2 कामं करायचं फिरताना. खाली झोपलेल्याला वारं द्यायचं आणि वरी पडलेला विस्तू बाहेर फेकायचं. ते सुदर्शन काम करत होतं. ठरलेला नित्याचा नियम होता. त्या 14 लोकांमध्ये अशी एक माऊली होती, ती घरातले लोक झोपल्याशिवाय कधीच झोपली नाही. घरातले झोपल्याशिवाय कधीच झोपायची नाही. आणि घरातले उठायच्या आधी कधीच झोपायची नाही. 13 लोक झोपल्याच्या नंतर बाईसाहेबांनी झोपावं आणि 13 उठायच्या अगोदर उठावं. त्या माऊलीचं नाव होतं जनाबाई. दास्यत्व केलं होत्या घरातलं. दाशी नामयाची मनोनिया, दास्यत्व केलं त्या घरातलं, दास्यत्व. बरं, अधिकार किती होता त्या माऊलीचा? जेवी पंढरी राव नामयाची जनी कोण तिचा भाव, जेवी पंढरी राव तिये सवे. देव जेवायचा त्या माऊलीच्या ताटात. महाराज, त्या घरातल्या लोकांनी एवढा जीव लावला जनाबाईला, इतका जीव लावला. नामदेवरायाने ज्या वेळेला जनाबाईला त्या झोपड्यात आणलं ना, त्या घरात, त्या वास्तूत सुख क्षण प्राप्त होईल याच्यावर बोलतोय. नामदेवरायाने मंदिरातनं जनाबाईला घरी आणलं. आईला सांगितलं, आई चुकलेली पोरे ग, ठीक आहे बाळा, मध्ये घेतलं. पण दामू शेट्टी मंगळवेड्याचं भांडार सांभाळायला होते. मग संध्याकाळी सगळ्यांची जेवण झाली. जनाबाई म्हणले, आई साहेब तुम्ही जेवण नाही, मालक आल्याशिवाय मी जेवत नाही. त्या गोनाबाई होत्या, गोनाबाई. एका घरी आम्ही गेलोत. भजी होते, पापड होते, कुरड्या होत्या, असं जेवायला वाढलं. आमचे जेवण झाल्यावर आम्ही बाजूला बसलोत. मग त्या 2-3 महिला जेवायला बसल्या. आता त्या जेवायला बसताना मी कशाला पहा, पण मग दरुजाच्या तोंडाला खुर्ची असल्यामुळे मला ती बाई जेवताना दिसली. त्या बाईनं भजे घेतले नाही. तर मी तिच्या नवऱ्याला विचारलं, दादा तुमच्या मंडळी भजे कस काय खात नाहीत? नाही म्हणल्या, त्या खात्यात पण तळताना. त्या गार झाल्यावर खात नाहीत.
मग आमच्या आधी म्हणले तुमचा विषय नाही, ब्रह्मदेव आला आणि त्याला भजे तळले तरी ती पायला घाना तीच आणती. मग बाकीच्या कुठं गोनाबाईन कुठं यावदासा आहे का नाही. काय काय विषय हो त्याला. अशी बायको ज्याला भेटली असेल त्यानं फक्त म्हणायचं साडी नेसती म्हणून बाई आहे. कर्कश कर्कश संगती दुःख उदन. काय बाईसाहेब महाराज. जनाबाई म्हणलं माय बाबा येईस तर मी पण थांबते. महाराज त्या दिवसपासून निर्णय होता. नाही जेवले आधी, कधीच नाही जेवले. आता दामोद शेट्टीला यायला 10-10:30 वाजले. लोकांची चाकरी होती महाराज, काम होतं, पोटासाठी काम करावं लागायचं आणि काम केलं पाहिजे. तुम्हाला एक सांगू का, व्यसनी माणसापेक्षा आळसी माणूस जास्त हरामखोर असतो. व्यसन का करीन, पैसे कमी लिहा. ज्याला पैसे नाही ते कशात व्यसन करते दादा. लोक इतके येडे आहेत का त्याला बळद द्यायला. पण जी माणसं आळशी असतात का त्यानं 200 एकर प्रॉपर्ट्या झोपूच घातल्या नुसत्या चोळू. आजगर कशी लोळत येते एकदा खाल्ल्यावर जाळी. हे आळशी माणसं. म्हणून निजाम सरकाराला सगळ्यात जास्त राग आळशी लोकांचा होता. हो, मला त्याचं परिपत्रक पाल वाचायला भेटलं निजामाचं. त्याला आळशी माणसं आवडत नव्हते. हे म्हणे देशासाठी घातक असते ते आळशी. आळशाचं तोंड पाहिलं की गौ हत्या समम पाप. हा आळशी सकाळी भेटायचं नाही. त्याचे आपल्यावर त्याचे ते सेन्स, इंग्रजी भाषेमध्ये त्याचे ते सेन्स, त्याचे ते हे पडत असतात, प्रभाव पडत असतो. ते आळशाच्या लांब राहिलं पाहिजे. हरि का नाम पेट का धंदा न करे ओ मूर्खांदा. आपण उद्धारासाठी भगवंताचं भजन करायचं आणि पोटासाठी आपल्या वाट्याला जो धंदा येईल तो धंदा करायचा. शेती असेल, नोकरी असेल, वैद्यकीय असेल, व्यापार असेल, काय असेल ते करत राहायचं. रिकामं नाही बसायचं महाराज. उशिरा कामावून आले पण तोपर्यंत जनाबाईला बोलत बसल्या. जना नामाने तुला आणलं बाई, मी मध्ये घेतलं, पण मी हळदीच्या अंगाने आले त्यावेळेसपासून मालकाला विचारल्याशिवाय एकही गोष्ट केली नाही. मालक जर म्हणले तुला घरात ठेवायचं नाही तर उद्या तुला जावं लागेल. जी आई साहेब काय हरकत नाही. गोनाबाईनं बऱ्यापैकी प्रयत्न केला जेवण्याचा, पण त्या काही त्या दिवशी जेवल्या नाही. जनाबाई अंतकरणात दुःख होतं, गरज नव्हती सांगायची, पण अधिकार किती होता घरातल्या लोकांचा. घरात सुख कशाने प्राप्त होते हा मुद्दा आहे पहिला. दामोद शेट्टीचं जेवण आटपलं. दिव्याचा प्रकाश होता, डोळ्याच्या कडा आई साहेबाच्या ओल्या झालेल्या होत्या. दामोद शेट्टीने विचारलं, गोना आज थोडीशी दुःखद मुद्रा आहे. मालक, नामदेवानं घरी एक चुकलेली पोर आणली, तिला मी आदरानं घरात घेतलंय, पण तुम्हाला न विचारता घेतलं, याच्या करता मला थोडस दुःख वाटतंय. काही नाही, कुठे ती पोर त्या झोपड्यात, ते खेटूनच एक पडवी होती, झोपड्याला झोपडच त्याच्यात आहे. काय कर्माची गती पहा. दामोद शेट्टी ज्या वेळेला ज्या झोपड्यात प्रवेश करतात का त्याच वेळेला दिव्यातलं तेल संपत आहे आणि अंधार होतो घरात. मोठ्यांचं वाक्य सांगतो. एक मोठ्यांचा पुरावा आहे 13 वर्ष वय होतं, एक मोठ्यांचा पुरावा आहे 9 वर्ष वय होतं जनाबाईंचं. मोठ्यांचा पुरावा, माझा नाही. वैकुंठवासी माधव महाराज मगर, धर्मभास्कर, ज्ञानसूर्य रंगनाथ गुरुजी परभणीकर यांचे पुरावे त्या लोकांचे. 9 वर्षाची जरी मुलगी असेल तर कळती आहे, 13 वर्षाची मुलगी असेल तरी कळतीची थोडीशी
तिला ज्ञान आहे आपण चुकलोत म्हणून. दामू शेट्टी आकाशातल्या चांदण्याचा, बाहेर पडलेल्या चंद्राच्या प्रकाशाचा थोडासा पुसटसा प्रकाश आतमध्ये आहे. झाळूक झाळूक प्रकाशामध्ये आतमध्ये प्रवेश केला आणि आवाज दिला. पत्नीला विचारलं होतं नाव काय? जना. जना. साजूकसा आवाज दिला. झोप कशाची होती हो? तोंडातून वाक्य पडलं, जी बाबा. जी शब्द पडला. महाराजा जी शब्द दामू शेट्टीच्या हृदयावर आदळल्याबरोबर मानाखाली हात घातली. बाई झोपलीस? महाराज वल्ला लागला हात खाली. पोतडं घेतलं होतं आणि उशाला ते वल्ल झालं. ज्या माऊलीने आपल्याला घरात आणले, ज्या गुरुवरी नामदेवरायाने आपल्याला घरात आणले, ज्या गोनाबाई मातोश्रीने आपल्याला आत प्रवेश केलाय, पण हा धैर्याचा बाप आपल्याला घरात ठेवील का? रात्रभर डोळे सरवत होते. मानाखाली हात घातले. विचारलं, बाई रडतेस? एक काळजी कर जना, मी पांडुरंगाचा उपासक आहे. मला जीवनात कधी अणुवाची वेळ आली नाही ग. शपथ घालायची वेळ आली नाही. माणसं बिडीसाठी शपथ घालतात, तंबाखूसाठी शपथ घालतात, चुन्यासाठी शपथ घालतात. दामू शेट्टीने सांगितलं मला अणुवाची वेळ आली नाही का अजून, पण पांडुरंगाची आण वाहतो. रक्ताच्या नात्यावर जितकं प्रेम करतो तुझ्यावर पोरगी म्हणून प्रेम करीन. पण रडू नकोस. करा काय घर सापड, काय घर. आणि ते घर एका नालायकाने पेटून दिलंय. सगळ्याच्या नंतर झोपत होत्या, सगळी झोपल्याच्या नंतर, कारण दळायच्या ना त्या. उद्या सकाळच्याला कण्या दळून ठेवायच्या, जातं गीतं फटकून मग झोपायच्या. आणि सगळे उठायच्या अगोदर जनाबाई उठायच्या. बसा 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 बसा. त्या दिवशी जनाबाई लवकर उठल्या. एरवीच्या लवकर म्हणजे ठरलेल्या वेळेला उठल्या. पाहिलं तर चंद्र दिसत होता, चांदण्या दिसत होत्या. थोड्याफार कधी कधी झोपड्याची पाचट संपली. देत नव्हते ना माणसं, देत नव्हते. धनवंताला की सर्व मान्यता आहे जगी, पैशाला किंमत असते. कोण देते सर्वसामान्याला किंमत? काही काही माणसाला जर माझं वाक्य खोटं वाटत असेल तर गरीबाची व्यथा विचारा. अत्यंत गरीब व्यक्तीला त्याचे नालायक पाहुणे लग्नाची पत्रिका देत नाहीत. इतकी हरामखोरपणा आहे आपल्याकडे. सर्वसामान्याचं वचन तरी कोण मानतंय? दुर्बळाचे कोण दुर्बळाचे कोण जगी मानिती वचन. कोण विचारते गरिबीला? कितीतरी दुःखापैकी एक गरिबीचं दुःख सांगितलंय. सामान्य दुःख नाही गरिबीचं. प्रापंचिक जीवनात व्यतीत करत आपलं जीवन व्यतीत असताना गरिबीचं दुःख फार चटके देतं महाराज, खूप चटके देतं. धनवंताला की सर्व मान्यता आहे जगी. पैशावाल्याला किंमत आहे. पैशावाला माणूस जर मेला ना, त्याच्या मातीला जर पैशावाले गेले ना, तर ते मसन वाट्यात पण ह्या खुर्च्यावर बसतात. निकम साहेब तुम्हाला जास्त अनुभव असेल, दादा तुम्हालाही माहित असेल. आणि तुम्हाला माहितच नसेल तर टीव्हीवर पहा ना, तुमची भितडासारखे मोबाईल आहेत ना, इचका ना त्याच्यावर, असं इचका त्याच्यावर सापडन ना तुम्हाला. बघा तुम्ही बघा. म्हणजे मसन वाट्यात पण पैशावाल्याला किंमत आहे. पैशाच्या विरोधात गप्पा नाही करायच्या. भरत बाबा केळीचे साल्टे घरी आल्यावर खात नसतात, पण केळी सुखरूप येण्यासाठी घरापर्यंत साल्टे आणत असतात. केळीचे साल्टे घरी आल्यावर खातेत का? आपण शेळ्या आहेत का साल्टे खाला? तरी पण वजा आणतात का नाही अमोलबा घरापर्यंत? का? त्या मधला गाभा सुखरूप यावा. तसं मेल्यावर पैसे सोबत नेत नसतात, पण मरेपर्यंत लागत असतात.
म्हणून पैशाच्या विरोधात गप्पा नाही करायच्या, चुके त्याच्या विरोधात गप्पा करणं. नाजूक परिस्थिती, पाचड देत नव्हते ऊसाची लोक, एकदम साधी परिस्थिती. अहो त्या घरातला मुख्य कुटुंब प्रमुख यवनाच्या कामावर, यवन म्हणजे मुस्लिम, बिदरच्या बादशाच्या ताब्यात होतं भांडार, आणि त्याच्या कामावर नोकरी. कधी कधी असे त्या झोपड्याचे सांदे वगैरे पडले तर चांदण्या दिसायचे. आज लख आकाश दिसतंय आणि आवाज दिला, आई साहेब, आई साहेब. गोनाबाईने आवाज दिला, काय ग जना, आपलं झोपडं उडालं वाटतंय. गोनाबाई पडल्या पडल्याच म्हणतात, जना अगं वारं सुटलं नाही. त्यांच्या साड्याला पदर, माझं मत डोकं जरी नाही झाकलं तरी पाठ झाकून घेतली पाहिजे. या देशातल्या कुलवान स्त्रीची पाठ या देशातल्या सात्विक पुरुषांनी पाहू नये. इतका वारकरी संप्रदायाचा दंडक आहे, इतका पुराणाचा दंडक आहे, इतका शास्त्राचा दंडक आहे, इतका वेदाचा दंडक आहे. नैवम गिरगावकर लिखितम. मी जर हे वाक्य तुम्हाला मंच सांगत असेल तर गळ्यात माळा घालू नये, गाईचं मांस खाल्ले इतकं पाप मला लागेल, त्याचं प्रायचित्त मला फोडावं लागेल. आधारा वाचोनी काय सांगशी कहाणी. वारकरी संप्रदायातल्या वक्त्याने आधार नसताना बोलणं हे मूर्खपणाचा कळस आहे. निदान पाठ तरी झाकलेली असा, पाठ घेत जा, घेत जा, पत्र घेत जा, झाकून घेत जा. पैसा झाकलेला असा दादा एक, आणि या देशाची स्त्री सर्वांग कपडे घातलेली असावा दोन, गरजेचे आहेत दोन. चला, सहज तोंडावरला पदर बाजूला केला तर चंद्रमा दिसतोय. गोना काय झालं असेल ग? गोनाबाई म्हणले, आई साहेब वाऱ्यानं उडालं नाही, बाजूला इस्तू दिसतोय. आवाज दिला, अहो ऐकलत का? अहो अहो ऐकलत का? अहो शब्द वापरला. म्हणी जा नवऱ्याला अहो. काय जिबीला इचुटच होतो का तुमच्या? मला सांगा, जी बाई नवऱ्याला आदरानं बोलत नाही तिनं 2 पोते बेल जरी महादेवाला वाहिला तरी महादेव तिला पाहत नाही. ते काही येडा देव नाही, देवाचा देव महादेव आहे, विश्वाचं दैव ते महादेव. या भंगिऱ्याला नसतो बोलत ते. हो, 5 पोते मंजुळा पांडुरंगाला वाहल्या आणि मंजुळी मालकाला बोलणं. 5 पोते मंजुळा पांडुरंगाला वाहिल्या आणि मंजुळी मालकाला बोलच ना. हिला पाहिल्या 100-200 गाई कापल्याचं पाप लागते. नवऱ्याची जी बाई सेवा करीत नाही तिनं कोणताच हरिपाठ वाचू नको. ते हरिपाठ म्हणील सुद्धा, ते अक्षर पण म्हणतील आपलं पाप उतवालं, ही वाचायलीच काऊन. बाईचा सगळ्यात मोठा देव आपला पती आहे. 35च्या आतल्याचा सगळ्यात देव मोठा जर कोणता असेल तर आपले मायबाप आहेत. इतका देव मोठा कोणताच नाही. महाराज, या घरात सुख प्राप्त होण्यासाठी घरातल्या ज्येष्ठ लोकांचा आदर करावा लागेल. ज्या घरामध्ये वयस्कर लोकांचा आदर केला जातो का त्या घरातला वास्तुपुरुष प्रसन्न असतो, आणि वास्तुपुरुष प्रसन्न असला की त्या घरातल्या लोकांना सुख प्राप्त होते. घरातल्या ज्येष्ठ लोकांचा अनादर केला की वास्तुपुरुष निघून जातो. ज्या घरातला वास्तुपुरुष निघून गेला त्या घराला मसन वाट्याची कळा येत असते. विठाला विठाला. अहो ऐकलत का? हो ऐकलत का? स्वामी मालक ऐकलत का? ही भाषा होती. हो धनी ऐकलत का? ही गोनाबाईची भाषा होती. खेड्यापाड्यात बरं हो, शहरात लय उतू गेलं शहरात. कोण्या कडाला जाईल देव जाणे बाबा. परमेश्वरा तुलाच माहिती कथा कोणाकडे जाईल तर. अहो एका घरी आदरानं मला दूध घ्यायला बोलिलं महाराज या ना. मी म्हणलं मनात म्हणलं मी काय बोक्या नाही व दूध घ्यायला. गेलो त्या घरी, लागलीच फोन केला, हे जीवन लवकर ये रे, आपल्याकडे गिरगावकर आलेत.
येताना दूध घेऊन ये. मला वाटलं जीवन म्हणजे पोरगच असं, नीचं जीवन तिचं पोरगच असं. पण ते येताना उंदीर धरल्यावर अशी दुधाची थैली घेऊन आलं. तर मी म्हणलं बाई, ह्या थैलीतलं दूध पाजण्यापेक्षा एखादं घोटभर रोगर असलं तर पाच, म्हणजे कायमची मुक्ती भेटन. या दुधानं काय झुरून झुरून मरण मी, कशाला हे पाजी ती मला या थैलीतलं दूध. आणि मी काय बोक्या नाही याच्यातलं दूध प्यायला. पण मला त्या दुधाचं काय नाही, मी रोगर पिईन. पण मी म्हणलं ते जीवन पाहिल्याबरोबर ते जीवन असा जीवन नव्हतात ना, तो चांगला खपक्या जीवन्या होता. त्याच्या दाबनावानी मी शांती अनुज्ञान. म्हणलं बाई हे जीवनराव कोण आहेत? माझे मिस्टर. म्हणलं येतो बाई, येतो मी. नाही दूध उकळलंय ना? नाही. म्हणलं बाई तू जीवनला जर एकेरी जीवन म्हणायलीस तर तू मला तर गॅसच्या पाईप ना आणशील. नको म्हणलं बाई. आणि नाही जरी मारलंस तर तू नवऱ्याला एकेरी बोलायलीस, तू या हातचं दूध प्यायल्यावर मग गाडी पुलाखाली जाईन. नको म्हणलं बाई. मी एकदा वाचलो म्हणून तर मला बसून कीर्तन करावं लागायलंय. मग कंबर मोडी मी काय पाहिला असन तू यासारख्याच आगाव. त्याच्यामुळं मी एकदा वाचलोय. मला आता तू हातचं दूध नको बाई. तू नवऱ्याला आरोतुर बोलायलीस. नको 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 नको. मग काय 10 पिढ्याचं पापू तू नाही आलं. घरात आदर करावा लागेल. माझ्या माईंनो राग नाही, विनोदावर घेऊ नका. मानी भ्रताराची बोलीन धन्य जगी ती माऊली, तिचे होता दरुशन मिळे पोट बरी आली. एका ठिकाणी गोड वाक्य, तुका म्हणे पतिव्रता आणि तिची देवावरी सत्ता. काय ताकद आहे महाराज. दामू शेट्टी उठले, नामदेवराय उठले, गोनाबाई उठल्या, घरातली पटापटा सगळी उठली. महाराज नुसती बाजूच्या विस्तवाकडे टुक 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 पाहत. दामू शेट्टीनं गुडघ्यावर डोकं ठेवलं. गोनाबाई तोंडाला पदर लावून रडत होत्या. या घरात बोलती व्यक्त 2 होती, एक जनाबाई एक नामदेवराय होते. पलीकडच्या कोपऱ्यात त्या तिथे बसलेली नामदेवराय होती. त्यांच्याकडे जनाबाईनं पाहिलं. गुरुदेवा, तेवढ्यात राजाई म्हणतात, मालक आपलं घर कोण पेटीला असेल. जनाबाई म्हणतात, मालकीनबाई घर कोण पेटीलय तो प्रश्न जाऊ द्या माझ्या माय, पण आपल्याला वाचिलय कोण ते बघा ना. आपल्याला कोण वाचिलय, कोण वाचिलय. तुकोबर आहे कोण? जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. जगद्गुरु तुका अवतार जगद्गुरु तुका अवतार नामयांचा. तुकोबर आहे म्हणजे नामदेव आहे. अवतार आहे, पुढे अवतार. तुकोबर आहे विटेवरच्या मालकाला एक विचारतात, देवा मागच्या काळात आमचं घर पेटून दिलं रे प्रभू. मी काय विचारलं नाही देवा तुम्हाला, आमचं घर कोण पेटून दिलं तेही मला सांगू नका. पण झोपडं पेटल्याच्या नंतर त्याचा विस्तव मध्ये पडत असतो देवा, इतकं ज्ञान मला आहे. कारण आपल्या संप्रदायातली सर्व संत शेतीशी नाळ असलेली संत आहेत. ती ज्ञानोबाराय असतील, ती तुकोबाराय असतील, ती नामदेवराय असतील, ती नाथबाबा असतील, ती ही सर्व संत मग तर कबीरापर्यंत असतील, लतीफ नावाच्या मुसलमानापर्यंत असतील, सजन नावाच्या खाटकापर्यंत असतील. हे आपली संत. महाराज बूट चपल शिवणाऱ्या माझ्या रविदासापर्यंत असतील. शेतीशी नाळ असलेली माणसं. महाराज वारकरी संप्रदायात असा संतच नाही की त्याला शेती कळत नाही. आणि ज्याला शेतीशी प्रेम नाही त्यानं या संप्रदायात येऊच नाही भाडव्यानं. त्याला इतकं तरी कळावं, भैमुगाच्या शेंगा खाली लागतात का वरी. नुसत्या एकादशीला शेंगदाण्याचे लाडू हंतू सुबळ्या, आणि तुला शेंगा कळावं ना खाली लागतात का वरी. शेतीची नाळ असलेला संप्रदाय. सुक्षेत्रानी ओलटे बीजही पेरीजे गोमटे, आलोट फळ भेटे परी वेळे की गा. काय पेरणीचं सूत्र सांगा आळंदीतल्या मालकाने. पाणी आपल्याला आता सांगत येत गुडघ्या इतक्याले सॉक्स घातलेली लोक.
पाणी आडवा पाणी जिरवा. तो तिकडच होय, तो तिकडच होय. पिऊन आला सुमळ्या. सरकारची पगार घेतो म्हणून आम्हाला सांगतोय पाणी आडवा आणि पाणी जिरवा. आम्हाला 400 वर्षापूर्वी सांगितलंय. अनवरत मेघ जळा धरणे बांधून निघाली जे तळा. पैठणच्या मालकांनी सांगितलं. पण आपल्या गोळ्या संपल्यात ना, आपले आकलीचे कांदे शिवाच्या बाहेर फुटलेत ना. आपल्याला आपले कुठे कळते, आपले कुठे कळते. पाण्याचं महत्व 400 वर्षापूर्वी माझ्या नाथबाबांनी सांगावं. हे जपारे जपारे आडवा रे पाणी आडवा. सिंचन करीत राजो, काय शेतीशी निगडीत असलेली संतांचे काव्य बघत राहा तुम्ही, बघत राहा. चला पुढे. तुकोबाराय विचारतात, देवा झोपडं पेटल्याच्या नंतर विस्तव मध्ये पडत असतो, तो बाहेर पडला. वारं जरी सुटला असेल तर एका दिशेने पडायला पाहिजे होता. झोपड्याच्या 4 दिशेने विस्तू पडते, त्यावरती वारं नाही, वातावरण स्थिर होतं. आमच्या अंगावर एकाच्या सुद्धा एक विस्तवाची उदबत्तीचा चटका लागेल इतकं सुद्धा कोणाचं वस्त्र जळालेलं नाही. देवाय कोण थांबवलं रे? जाऊ दे म्हणले तुकोबाराय. नाही देवा, काय काय गडबड तर काहीच नाही तुम्हाला, पण सांगा ना देवा, सांगा ना बरं काय याच्यात एवढं. सुदर्शन बोलत होतं, महाराज मी विस्तू अंगावर पडू द्यायला नाही. पण आता त्या सुदर्शनाच्या लक्षातच आलं नाही आपण बोलायलो कोणाला. त्याला वाटलं ठामाजीची माझीची का नाही. सुदर्शनानं सांगितलं त्या घरातली 14 लोक मी जळू दिली नाही, मी पेटू दिली नाही, त्यांना विस्तू अंगावर मी पडू दिला नाही, सगळा विस्तू बाहेर टाकला. तुकोबाराय म्हणले, सुदर्शन राव तुम्ही विस्तू झोपड्यातला अंगावर पडू द्याला नाही, पण तुम्हाला सांगितलं कोणी होतं? सुदर्शन गपचिपच. त्या विटेवरच्या मालकानं सांगितलं होतं. आता मात्र तुकोबाराय बोलते झाले. आणि माझे देहूतले मालक विटेवरच्या मालकाला विचारत होते, देवा रात्रीच्या मध्यरात्री झालेला हा भयावह प्रसंग, एक झोपडं पेटावा, त्यावेळेला त्या घरातली सगळी लोक झोपलेली आहेत, तुम्हाला हाक तरी कोणी मारली होती का? नाही म्हणले. आम्हाला वाचवा तरी कोणी म्हटलं का? नाही. मग काय गरज होती रात्री सुदर्शन पाठवायची? इतक्या प्रश्नानं जगाचा मालक असा ओक्साबोक्षी रडत होता. तुकोबाराय, जगामध्ये 14 लोक नित्य आवडीनं माझं भजन करत होती. ज्या वास्तूमध्ये घरातली 14 लोक माझं आवडीनं गुण गात होती, आणि माझं आवडीनं गुण ज्या वास्तूत गाणारी लोक जर जळून मृत्यू पावली असती तर मला करुणा घन कोण म्हणलं असतं? मला करुणा सिंधू कोण म्हणलं असतं? मला दयेचा सागर कोण म्हटलं असतं? सगळ्या उपमा समुद्राच्या ह्याच्यात, पण करुणा दया या सगळ्या उपमा मला कुठून लागल्या असत्या? दृष्टांत संपला. तुकोबाराय म्हणतात, देवा ज्या घर पाप्याने पेटवावं त्या घरात 14 माणसं अत्यंत शुद्धांत करणाने तुझं गुण गाऊन मोठ्या प्रसन्नतेनं झोपलेली आहेत, आणि अशा वेळेला त्यांच्यावर हे अग्नीचं संकट यावं, आणि हे ब्रह्मांड नायका त्याच्यातून तू त्यांना वाचवावं. आणि पात्रता पूर्तता काय आहे, त्याचा मोबदला काय आहे? तर फक्त आवडीनं गुण गायलं. मग आवडीनं गुण गायल्याच्या नंतर तू घरातल्या 14 लोकांना एकही वाचणार नव्हता, तर अंगावर एका उदबत्ती इतका सुद्धा विस्तू पडू देत नाही. ही फक्त तुझ्या आवडीनं गुण गाण्यातली ताकद आहे. मग मला तरी दुसरं देतोच कशाला? गुण गाईना आवारी, गुण गाईना आवारी, गुण गाईना आवारी, गुण गाईना आवारी, गुण गाईना आवारी,
झोपडं तर झोपडं निकम साहेब. सुख कशाने प्राप्त झालं त्या झोपड्यात? आवडीनं गुण गाण्यात. मग ह्या वास्तूत सुख कशाने प्राप्त होईल? ह्या वास्तूत भजनच करावं लागेल. पुन्हा एक मुद्दा सांगतो तुम्हाला. मी अंगावर दगड येईल असं कधी नाही बोलणार. सकाळच्या वेळेला अशी चिमुकली लेकरं जर शाळेत जायची वेळ असेल तर त्या वेळेत घरातल्या बायकांनी त्यांचे डबेच भरून द्यावा. त्या टायमाला नका तुळशी लिडे घालू. त्याची दप्तर द्या, त्याची सॉक्स द्या, त्याची पेन्सिल द्या दादा, त्याचा बूट द्या. हो, लय म्हाताऱ्या काय काय येडपट. नाताची लक्झरी दारात उभी राहतील, ही तुळशी लिडे घालती, त्याची पेन्सिल इसरली, त्यांनी रिकामात पेपर घेऊन आलं, कोराच पेपर. मग म्हणली बया महाराज बघा ना लेकराची पेन्सिल इसरली. कवा याचं असंच व्हालं. म्हणलं बाई हे मोठं झाल्यावर तू अंगावर ट्रॅक्टर घालणार आहे. काय बोलत महाराज? म्हणलं काय बोलतो? तोंडानच बोलतो. काय बोलतो? असं कसं ट्रॅक्टर घालीन? म्हणलं मग तू याच्या शाळेत जायच्या टायमाला पेन्सिल इसरती, काही इसरत आहे, त्याचं खोलरबल इसरत आहे, मग तू अंगावर ट्रॅक्टर नाही घालत. मी तर तुळशीला पाणी. म्हणलं ते गेल्यावर घाल ना, ते शाळेत गेल्यावर तू 10 सारीपाठ वाचणं इतके नसते तर, पण नंतर वाचणं. महाराज इतकं चांगलं वागावं लागेल घरात, एवढं चांगलं वागावं लागेल. आदरानं आतिथ्यानं या घरात या वास्तूत जर वावरलं तर याच्यात सुख प्राप्त होईल. एक पुरावा सांगतो 5-4 मिनिटात, वेळ घेणार नाही. मला छंद आहे, बैल चांगले वापरतो, पण आपला बांध आला की आऊत आकडीत असतो. मला दुसऱ्याचा बांध फोडायचा नाद नाही. हो का? कशा लोक ऐका नाही. आपल्या मधात लावा ना काजू बदाम पिस्ता, मधात कुंदा. हो, आणि बांधाला आऊत गेल्यावर मग उभाटे आऊत आणतो. तू तंगडे हाणीन देव तंगडे. हो, आपलं रान मोठं करतो, दुसऱ्याचं बारीक करतो. सोंबळ्या बांधाला येणार दे तू, घुसेस का तू? घुस. तिला उकरायचा नाद असतो. नाही, आपल्या टायमात वेळ नाही घेणार. अजून एक वास्तू सांगतो तुम्हाला अमोल बुवा. वास्तूत फक्त भगवंताचं गुण गायल्यानं सुख प्राप्त होते. महाराज एक वास्तू ह्या मालकानं पेटिली. भरत बाबा मारुतीरायन पेटिली एक वास्तू. येणे जाळी येली धन्य धन्य म्हणे तुका. आमच्याकडे साहेबराव महाराज सोनोटीकर होऊन गेले. आज एका पवित्र महात्म्याची पुण्यतिथी आहे, नथुराम बाबांची. बाबा वास्तूला अभंग घ्यायचे. निरंजनी आम्ही बांधी गेले घर. अभंग घ्यायचे. पूज्यश्री सद्गुरु बसा 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 बसा. आमच्या मराठवाड्यात फार मोठे एक आदरणीय संत होऊन गेले, संत श्री नथुराम बाबा. प्रचंड विद्वत्ता, प्रचंड विद्वत्ता. स्वर्गीय पूज्यश्री वैकुंठवासी नथुराम बाबा केहाळकर म्हणायचे, मारुतीरायांनी लंका जाळली, तुकोबाराय धन्यता देतात. साहेबराव महाराज सोनोटीकर म्हणायचे, मारुतीरायांनी लंका जाळली, तुकोबाराय धन्यता देतात. का? कारण लंका जाळली नाही, शुद्ध केली ती. आणि ती लंका शुद्ध करून एका भजन करणाऱ्याला द्यायची होती, म्हणून तुकोबारायांनी धन्यता दिली. जळाली म्हणलं घर का नाही जळून गेले, फक्त उजळले उजळले. जाबुनंद नावाच्या वृक्षाची फांदी, हे सोन्याचा वृक्ष असतो बरं जाबुनंद, ही फांदी गरुडानं आणली, घर लंका पेटवल्याच्या नंतर ही तळली, पूर्ण सुवर्णमय चकचकीत लंका झाली. पूज्यश्री प्रातस्मरणीय गुरुवर्य नथुराम बाबा म्हणायचे, मारुतीरायानं पूर्ण लंका जाळली, पूर्ण लंका जाळली संपूर्ण, पण एक घर मारुतीराय जाळू शकले नाही. ते घर होतं बिभीषणाचं. महाराज घरात सुख तसं प्राप्त होणारच नाही, घरात वागावंच चांगलं लागेल. हो, प्रापंचिक जीवन व्यतीत करत असताना फार पावला पावलाला फुकून पावलं टाकावं लागत असतात. काय जुन्या मावल्या असतील, काय आपल्या बापदाद्यांनी कष्ट केले असतील, कल्पना करा.
कलायानं भजन ऐकले ते ना कवच्यानं शिराने हाटला. महाराज पापुड्यावर कोरडी भुरकी घेऊन अर्ध पाणी आणि अर्ध तेल घेऊन भुरक्या खाल्ल्या हो. तेव्हा आपल्यासाठी प्रॉपर्ट्या कमवून ठेवल्यात. म्हणून या वास्तूमध्ये जुन्यांचा आदर करा. म्हणून जुन्याचा आदर करा. क्षेत्र कुठलं असू द्या निकम साहेब, तुमचं राजकारण असू द्या, आमचा परमार्थ असू द्या. आमचा म्हणजे काय, तुम्ही पण त्याच्यातलेच आहेत. तुम्ही परमार्थातून सुटल्यावर तुम्हाला तरी कोण विचारीन. परमार्थिक क्षेत्रात सुद्धा जुन्या लोकांचा आदर करायचा. आपल्यापेक्षा वयस्कर पक्वाद्या असेल तर त्याचा आदरच करायचा. फक्त तो व्यसनी नसावा. नाही ते बोलताना त्याच्या तंबाखूची तोंड ते थेंबा आपल्या अंगावर यावा. हा त्याच्या पाया नाही पडायचं. त्याचं पाप उगा आपल्या बोकांडीवर पडत असतं. पाणी पिणं छानकेन गुरु करणाप्पा छानके. पाणी जर गाळून नाही पिलं तर उलटी संडास होईल. पण त्याचसाठी दादा डॉक्टर आहे. पण महाराज जर चुकीचा गेला तर पिढ्या मातीत जातात. त्यासाठी डॉक्टर नाही. पण महाराज चुकीचा तपासायचा नाही. व्यसनी महाराज तपासायचा. अभ्यास कमी असला तर चालेल अमोल बुवा, भरत बाबा. अभ्यास कमी असू दे पण निर्व्यसनी साधू सापडला की त्या व्यक्तीचं कल्याण होत असते. महाराज त्या व्यक्तीचं कल्याण होत असते. वैकुंठवासी स्वर्गीय शंकर बापू आपेगावकर अमेरिकेला गेले. मृदंगातलं रत्न होतं महाराष्ट्राच्या मातीला लाभलेलं. शंकर बापू आपेगावकर अमेरिकेत गेले. उद्धव बापूंनी मला फोटो दाखवला त्यांचा. म्हणजे महाराज बापू अमेरिकेला लगेच मध्ये पकवात टाकावं लागतो ना त्याच्यात. त्याला धोत्रात पकवात बांधलेला होता. काय आदर असेल. आज 80 हजाराच्या बॅग आहेत पकवात. महाराज त्या लोकांचा आदरच करावा लागेल तर आपण मोठे होऊ. जी माणसं मोठ्यांचा अनादर करतात का ती भडवे कधीच मोठी होत नसतात. मोठ्यांचा आदर करायचा. आदर करायचा. आम्ही का म्हणलं पण धोत्रावाल्याचा जिना द्या. पॅन्टीवाल्याची आम्हाला अलर्जी आहे का. संप्रदायाची परंपरा आहे. संप्रदायाचा नियम आहे. एका बाईनं अर्धा किलोचं मंगळसूत्र घातलं पण ती म्हणली मी कुंकू लावणार नाही. मी कुंकू लावणारच नाही. मी म्हणलं बाई तू मंगळसूत्र लोखंडाचं घाल पण चिचुक्या इतकं का होत नाही. कुंकू लाव तरच तू आवेस. नाही तर संक्रांतीच्या दिवशी तुला कोणी वाण देणार नाही. कुंकवा नाही ठाव म्हणे मी आहे. महाराज वेशवार करायचा असावा. आपल्या संप्रदाय. मला एक जण म्हणला महाराज कीर्तन असं झकास करा. म्हणलं त्या बायको साडी नेसून नाचतो. बोंबल्या कीर्तनात झकास विषय. कीर्तन हा बोधावर आरूढ विषय. तुम्हाला सांगतो या गादीवर जर कीर्तनकार सटाके हानीत असेल तर यम त्याला इतके सटके देईल आणि त्याला आणणाऱ्याला पण इतके सटके देईल की बोंबलायला तोंड राहणार नाही. महाराज इथं अपेक्षा करू नका. ती इथं अपेक्षा करू नका. कीर्तन चांग होय संसाराची अंगी अवघीच व्यसनी आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो. महाराज काय सायासन केलं असं नाही लोकांनी. ह्या टपराच्या गाडीत बसणारे आम्ही कालच्या पांचटायनं याचं मात्र करायचं. चूक आहे महाराज चूक. बसून कीर्तन करावं लागतं ही सुद्धा लाज वाटती. पण अपघात झालता 4 फेब्रुवारी 2019ला बॉईल. मी चालतो वारीत चालतो पण उभं राहिल्यावर कंपन होते म्हणून नाही लाज. मोठ्यांचा आदर करायचा. ह्या काल परवाच्या भारीच्या साड्या नेसणारी लुगड्यावाल्याचा अपमान करतात. झोपीत छतपडण अंगावतो. या झोपीत जुन्या बायाचा अपमान करते. तू माती करायला मसन वाटण्याचं काम नाही. जेसीबी येणार नाही तुला उकरायला. जुन्याचा कसं काय अपमान करायचा हिचा अधिकार आहे. हा पॅन्टीवाल्या आणि धोत्रावाल्याचा अपमान करता. असे वाहून जातात तर गवसायचा पण नाहीत. मला कंडक्टर जरा मला म्हणलं हो मामा तुम्हाला कळतं का धोत्रामुळं. आणि कंडक्टर पेक्षा मी कमी वयाचा होतो ना पण ते पॅन्टीवर मी धोत्राव म्हणून ते मला मामा म्हणलं. हो आणि कंडक्टर चांगलं 45 वर्षाचं होतं तेव्हा मी होतो 32-31 वर्षाचा. हो मामा तुम्हाला कळतं का 7 रुपये तिकीट आणि 50 रुपये देता. आणि पॅन्टीवाल्यानं 100ची ती नोट दिली एकच तिकीट काढलं. भया उतारचान चिल्लर देतो. ते पॅन्टीवाल्यामुळे त्याला भया म्हणलं. आणि मला म्हणलं मामा तुम्हाला कळतं का. पण त्याला माहीतच नाही मामा किती आगाव आहे.
त्याला उतरल्या म्हणलं कंडक्टर साहेब, धोत्रावाल्याची काय अलर्जी हो तुम्हाला? तुमच्या बॅग मध्ये जितक्या नोटा आहेत का त्या नोटावर धोत्रावाल्याचं चित्र असल्याशिवाय नोट चलत नाही. तुम्हाला डोकं आहे का म्हणलं दर्शक? गांधीजीचं चित्र असल्याशिवाय नोट चलती का? आणि मग धोत्रावाल्याची काय अलर्जी म्हणलं? मोठ्यांचा आदर करा, घरात सुख प्राप्त होईल. गुरुवर्य नथुराम बाबा केहाळकर सांगायचे, मारुतीरायनं बिभीषणाच्या घरावर 500 वेळेस शेपटी टेकली, पण बिभीषणाच्या दारातलं वृंदावन जळालं नाही. बिभीषणाच्या घरावर धर्माची पताका होती, धर्मदंड होता, धर्म पताका होती. ती पताका सुद्धा जळाली नाही. महाराज बिभीषणाच्या घराला जो काही रंग लावलेला असेल तो रंग सुद्धा जळाला नाही. तुका म्हणे अग्नी झालासे शीतळ, प्रतापे सबळ नामाची. शपक जरी असेल तरी अभंग आहे, गाणे म्हणणाऱ्यापेक्षा चांगलं आहे. कारण या प्रतीतला नसेल तर नागपूर प्रतीतला असेल, पण अभंग आहे तो, अभंग आहे. शपक सुद्धा एक पुरावा एका भाष्यकाराने गोड केला. आग लगी लंका में हलचल मचाई, आग लगी लंका में हलचल मचाई, विभीषण की कुटिया कैसी बचाई रे, विभीषण की कुटिया कैसी बचाई. आग लगी लंका में, अख्ख्या लंकेला पेट घेतलाय पण एकट्या बिभीषणाचं घर जळालं नाही. प्रतापे सबळ नामाची. कोणच मारुतीराय 11वे रुद्र, रावणाने 10 रुद्र प्राप्त केलते, एकच पठ्य भेटला नाही. एकाच पठ्यानं मुसक्या आवाळल्या रावणाच्या. 11वे रुद्र मारुतीराय. मारुतीराय रुद्र आहेत त्या अर्थी शंकर आहेत, शंकर आहेत त्या अर्थी वारकरी आहेत. आणि पवित्र अंतकरणाने मारुतीरायाने बिभीषण राजा झाल्यावर कितीची प्रश्न केलता. तसं मी कधी पण सांगतो, मागच्या कीर्तनात वेगवेगळ्या पद्धतीनं जास्त त्याला आवड आहे. आता ते खरं तर जेवारी बांधून खोडी पाहिजे. आता बरेच लोक पसरीला खोडायलेत, तसे एखाद्या वेळेस मी पण करीत असतो. पण करडं मात्र जेवारी काढायच्या आधी काढीत नसतात, इतकं मात्र लक्षात ठेवलं पाहिजे. एक जण म्हणला मला आधी करडं कापायचं मग जेवारी, तसं नसतं सुमळ्या. आधी जेवारी काढावं लागतील मग करडं. श्रद्धांतकरणी माझ्या मारुतीराने बिभीषणाला कधी विचारलं, राजे तुमच्या घरावर 500 शेपटी टेकली होती. विभीषणाचे डोळे भरून आलते. मारुतीराने विचारलं, को भवा रुदंती हा, आपण का रडता? विभीषणानं सांगितलं, पवनसुता एका घरावर शेपटी टेकल्यावर बाजूचे 50 घरं जळत होते, पण माझ्या घरावर तुम्ही 5 वेळेला शेपटी टेकली पण घर जळालच नाही, धर्मपताक जळाली नाही, तुळशी वृंदावन जळालं नाही, घराचा कलर गेला नाही. मारुतीराय म्हणले, ती अंतकरणात फार दिवसापासून एक अशी रुखरुखी राहिलेली रे. राजा काय कारण आहे? माझा पुरुषार्थ कमी पडतोय, वैशांगर नावाच्या अग्नीची ताकद कमी पडते, माझी शक्ती कमी पडते, हे घर जळालं का नाही? तर विभीषणाचे डोळे भरून आले आणि सांगितलं, मारुतीराय ज्या वेळेला तुम्ही लंका पेटली, लंका पेटलेली आहे, माझ्या घरावर शेपटी टेकली, त्यावेळेला मी या घराच्या आतमध्ये बसून रामप्रभूच्या नामाचं भजन करीत होतो. महाराज विरोधकाचा भाऊ आहे, विरोधकाचा भाऊ आहे. बरं, विरोधक म्हणजे नुसता मतदानातला नाही, नुसत्या राजकारणातला नाही. दादा निकम साहेब नेणाऱ्याचा भाऊ आहे. काय साधा विरोधक आहे महाराज तो? हरंती भार्यायो येन सहोदरेषु गेहेषु लंकाधीशायां नाम्नी विभीषणयोर. जाबाली सांगतात, ज्यानं धर्मपत्नी चोरून नेली त्याचा भाऊ आहे. महाराज ज्यानं धर्मपत्नी चोरून नेली त्याचं घर जाळलं, त्याच्या सगळ्याचं जाळलं, पण एकटाच भाऊ वेगळा आहे.
कुंभकर्णाचंही घर जळालं पण बिभीषणाचं जळालं नाही. प्रतापी सबळ नामाचिया. माझ्या देहूतले मालक विटेवरच्या मालकाकडे गेले आणि मालकाला विचारलं, मालक का बिभीषणाचं घर जळालं नाही? तर भगवंतानं सांगितलं, तुकोबराय त्या घरामध्ये बिभीषण माझा आवडीनं भजन करीत होता, माझा आवडीनं गुण गात होता. म्हणून तुकोबराय म्हणतात, मला तरी दुसरं कशाला काय देता? गुण गाई नावडी